सरकारकडे आहे आणि जरांगे पाटलांनी सुद्धा सरकारला पुढचं आंदोलन कसं तीव्र राहील, शांततेने तीव्र राहील हे सुद्धा सांगितलं. तर या 2 दिवसात सरकारने निर्णय द्यायला पाहिजे, याच्याबद्दल तुमचं जे मत आहे ते सांगा. महाराष्ट्र सरकार 2 दिवसात मराठा आरक्षणाचा निर्णय घेऊ शकतं, संविधानिक घटनात्मक निर्णय घेऊ शकतं. अशा पद्धतीचं ज्या आमची बैठक झाली शिष्टमंडळाची, त्या बैठकीत आम्ही कशा पद्धतीनं आरक्षण देता येईल हे स्पष्ट सरकारला सांगितलेलं आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश केल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही आणि राज्य सरकारच्या ते हातात आहे आणि ते संविधानिक आहे त्या 50% राज्य सरकार समावेश करू शकतं. गायकवाड आयोगानं मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक पर्यायानं आर्थिक मागास ठरवलेला आहे. एवढा चांगला अहवाल आजपर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर तयार झालेला नाही. एवढा 1000 पानाचा अहवाल तयार आहे आणि जवळपास 4,500-5,000 पुरावे त्याला जोडलेले आहेत. 26 निकषापैकी 13 निकष मागास ठरवण्यासाठी लागतात. मराठा समाजानं 21.5 म्हणजे 22 निकष पूर्ण केलेले आहेत. त्यामुळे मराठा समाज सामाजिक शैक्षणिक पर्यायानं आर्थिक मागास आहे, ओबीसीला पात्र आहे. तो 1967 पासून आहे. परंतु जाणीवपूर्वक इथल्या राज्यकर्त्यांनी, नेत्यांनी, विशेषतः मराठा नेत्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळं मराठा समाज ओबीसीत जाऊ शकलेला नाही. नाहीतर 67 पासूनच नाही तर 53 पासून कालेलकर आयोगापासून मराठा समाज ओबीसीतच होता. परंतु जाणीवपूर्वक मंडल आयोगानं सुद्धा मराठा समाजाला फक्त गृहीत धरलं आणि आहे त्या 50%त घेतलं नाही. टक्केवारीचा जर विचार केला तर मराठा समाज हा आहे त्या ओबीसीत आहे. फक्त प्रोसिजर बाकी आहे, तेवढी राज्य सरकारनं करावी. राज्य सरकारनं जर ठरवलं तर एका दिवसात मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करू शकतं आणि ते टिकणार आहे, संविधानिक आहे, ते कुठल्याही न्यायालयात अडकणार नाही. मी तर जाहीर सांगत असतो, आरक्षण कुठल्याही न्यायालयात अडकलेलं नाही, तर ते राज्यकर्त्यांच्या इच्छाशक्तीवर अडकलेलं आहे. राजकीय इच्छाशक्ती नाही म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही. परंतु आता आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर जे आंदोलन उभं राहिलं आहे, उत्स्फूर्त प्रतिसाद मराठ्यांचा मिळतो आहे. केवळ मराठा समाजाचंच नाही तर सर्व कुणबी समाजाचा प्रतिसाद आहे, ओबीसीचा पाठिंबा आहे, मुस्लिम दलित या सर्वांचा पाठिंबा आहे. अगदी 14 तारखेला जी सभा झाली त्या सभेमध्ये दलित, मुस्लिम आणि ओबीसीसुद्धा पाणी वाटण्यापासून तर सगळी मदत करण्यापर्यंत होते. त्यामुळे सरकारनं आता हे लक्षात घेतलं पाहिजे लोकशाहीमध्ये आणि मराठा समाजाचा सरसकट ओबीसीत समावेश करून मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे आणि कायमस्वरूपी हा मार्ग आता निकाली काढला पाहिजे. आणि तसं तुम्ही सांगितलं की हे सगळे एवढे पुरावे आहेत, सगळे हे आहेत आणि राजकीय इच्छाशक्ती नाही. आणि आज आपण पाहतो ते सत्तेतलेच काही लोक वेगळे भाषा बोलत आहेत, त्याच्याबद्दल तुमचं काय? सत्तेतले जे स्वतःला 96 कोळी वगैरे मराठा समजत आहेत त्यांना आता नारायण राणे मी नाव घेऊन सांगतो की यांचं RSSमध्ये काय स्थान आहे? कुठल्या स्थानावर आहेत 96 कुळातल्या? काहीतरी कुणीतरी BJPचे RSS हे त्यांना बोलायला लावतं असा एक भाग आहे. आणि माझा नारायण राणेंना जाहीर सवाल आहे की नारायण राणे समिती होती 2013ला, त्यांनी जो अहवाल दिलेला आहे त्या समितीचे नारायण राणे अध्यक्ष होते. त्या समितीमध्ये त्यांनी मराठा आणि कुणबी एकच आहेत असे शेकडो पुरावे दिलेले आहेत, 7-8 पानं त्याच्यावर लिहिलेले आहेत. त्यांनी तेव्हा सांगितले की मराठा कुणबी एक आहे, मराठा मागास आहे जसं कुणबीप्रमाणे, असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तेच नारायण राणे आज 10 वर्षानंतर ते लिहिलेलं खरं आहे काही बोलतं ते खरं आहे. म्हणजे किती डुप्लिकेट आहे ते नेते यावरून हे सिद्ध होतं. याच्यात फक्त मराठा समाजात द्विफळी निर्माण करणे हे ठरून काही 96 कोळी, आम्ही मराठा, आम्ही देशमुख असं काही नाही, सर्व कुणबीच आहेत. आणि जर तुम्ही मराठा ही जात कन्सिडर करत असाल तरीसुद्धा आयोगानं कुणबीप्रमाणेच मराठ्यांनाही मागास ठरवलेलं आहे. त्यामुळे मराठा म्हणून सुद्धा तुम्ही ओबीसीत घेऊ शकता, काही अडचण नाही. ते कुठल्याही न्यायालयात जर अडकत असेल तर त्याची जबाबदारी आम्ही घेऊ, मग काय अडचण आहे. आणि आता हे जे पुढची दिशा आज जरांगे पाटलांनी सगळ्यांना सांगितलेली, तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता की कसं? आता स्पष्टीकरण असं आहे की जे आजी माजी आमदार खासदार मंत्री आहेत, मी माजी म्हणतो कारण त्यांनी आतापर्यंत काही केलं नाही, परंतु विशेषतः जे आजी आमदार आहेत, खासदार आहेत, मंत्री आहेत, येत्या नोव्हेंबरमध्ये हिवाळी अधिवेशन आहे.
त्या अधिवेशनामध्ये त्यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडावा आणि ओबीसीत समावेश करण्याचा आग्रह धरावा. कसं होऊ शकतं ते आम्ही दिलेला ड्राफ्ट तिथं सांगावा, कायदेशीर संविधानिक सांगावा. जोपर्यंत ते तिथं मांडत नाहीत तोपर्यंत त्यांना गावात एंट्री नाही. आजपर्यंत कुणीही मराठा आरक्षण ओबीसीत समावेश करा असं कुठलाही विद्यमान आमदार, विद्यमान खासदार, विद्यमान मंत्री म्हटलेला नाही. त्यांनी तिथं जाऊन म्हणावं आणि संविधानिक म्हणावं. आणि त्यांना जर ओबीसीची भीती वाटत असेल तर ओबीसीचे नेते विचारवंत आमच्यासमोर चर्चेला आणावेत. आम्ही कसं योग्य आहे ते त्यांना सांगू कायदेशीर. हा देश कोण काय म्हणतं, कुणाला काय वाटतं यावर चालत नाही. हा देश भारतीय संविधानावर चालतो आणि मराठा आरक्षण हा मराठा समाजाचा घटनादत्त आणि संविधानिक अधिकार आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे. की तुम्ही असं सगळं अभ्यासपूर्ण जो मराठा आरक्षणाचा विषय तो मांडला आणि या चॅनलच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत, आणि एवढंच नाही तर जे आरक्षण देणार आहेत त्या लोकांपर्यंत या चॅनलच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करू. ओके, धन्यवाद. जय जिजाऊ. जय जिजाऊ.